रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन बघणार आहेत, कोल्ड स्लीव्ज। त्यासाठी बघा मी 36 मापाची एल्बो स्लीव्ज कट केलेली आहे, नेहमीप्रमाणे जशी आपण एल्बो लेंथ स्लीव्ज कट करतो तशीच। तर आपल्याला इथे डिझाइन बनवण्यासाठी बघा असं आडवं मी बरोबर 2.5 इंच मोजून घेतलेला आहे आणि उंचीला मी इथे 3.5 इंच घेतलेला आहे। आता आपल्याला असा मस्त छान असा काटकोन तयार करायचा आहे। नीट लक्षपूर्वक तुम्हाला पण बघायचा आहे। कस्टमरला जेवढा उंचीचा गोल हवा किंवा जेवढा मोठा गोल हवा तेवढा तुम्ही इथे बनवू शकता। तुमच्या आवडीनुसार माप तुम्ही थोडे कमी जास्त करू शकता। छानपैकी मी इथे गोलाकार दिलेला आहे। जसा आकार दिला तसाच आपण इथे कट करणार आहोत। तर हा जो काही आकार आहे तो तुम्ही कॅनव्हासवर देखील कट करू शकता, पण मी सिंपलच तुम्हाला कॅनव्हासचा वापर न करता बिना कॅनव्हासची देखील आपण खूप सुंदर अशी स्लीव डिझाइन बनवू शकतो, हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत दाखवणार आहे। आता आपले हा जो काही कापड आहे ब्लाउजचा शिदा बाहीच्या त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे। म्हणजे फक्त आपला जो गोलाकार आहे वरती तिथंच। तर मैत्रिणींनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खूप छोटासा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे। ही स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग झाल्यानंतर आपलं जे ब्लाउज आहे ब्लाउजच्या संपूर्ण बॉडी पार्टला कशा पद्धतीने तुम्ही अटॅच करू शकणार की जेणेकरून तुमचा हा जो काही गोल आहे तो एकदम सेंटरला आणि मध्येच राहायला हवा, तेव्हाच आपल्या डिझाइनला लुक मिळत असतो। तर ब्लाउजवरती स्लीव्ज लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने लावली जाते ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे बरोबर। कुठे स्किप नका करू, कारण व्हिडिओ छोटासाच आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे। एवढासा पण तुमचा देखील टाइम वेस्ट झालेला नाहीये आणि माझा पण इथं टाइम वेस्ट झालेला नाहीये। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कटिंग ते संपूर्ण स्टिचिंग खूप एकदम छान अशा पद्धतीने इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण बाही शिदी करत बरोबर खालच्या बाजूने टिप टाकली, तसंच गोलाकारावरती टिप टाकून घेतलेली आहे। गोलाकारावरती आपण आतमध्येच बरोबर कट लावलेले होते, म्हणून जो आहे तोच राऊंड शेप आपल्याला इथं बाहेर मिळालेला आहे। आता आपण संपूर्ण अस्तर मस्त असं स्टिचिंग करून घेणार आहेत मेन कापडला। अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्लीव्ज बघायला मिळते। कोल्ड स्लीव्ज असं म्हणतात याला। तुम्हाला जे हवं ते नाव तुम्ही बोलू शकता आणि मला की तुमच्याकडे अशा प्रकारची जी स्लीव्ज तुम्हाला कस्टमर सांगत असतील किंवा तुम्हाला माहित असेल कुठलं वेगळं नाव, तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। बघा एकदम छान प्रकारे आपली इथं स्लीव्ज तयार झाली। आता मी वरचा जो गोलाकार आहे तिथे डबल टिप टाकणार आहे आणि नंतर मी लेस देखील इथं लावून घेणार आहे। तर सेम पद्धतीने मी दोन्ही स्लीव्ज तयार केलेल्या आहेत। आता आपल्याला बॉडी पार्ट वरती बघा स्लीव्ज अटॅच करायची आहे। तर हा गोल आपण इथूनच काढलेला आहे, लक्षात असेलच तुमचा बरोबर। परत पुन्हा आपल्याला त्याला चेक करायचं आहे की आपण किती घेतलेला आहे। तुमच्या जर लक्षात नसेल तर बघा 2.5 इंच घेतलेला आहे आणि 1/2 इंच आपलं स्लीव्ज ज्यावेळेस आपण आता स्टिचिंग केली तेव्हा 1/2 इंच स्टिचिंगचा गेला, म्हणून 2.25 इकडे आणि 2.25 इंच ह्या बाजूला। दोन्ही बाजूला बॅक आणि फ्रंट वरती आपण शोल्डर पासून 2.25 वरती निशाण लावून घेतलेला आहे। स्लीव्ज बघायची, जो खोल आकार आहे मुंड्याचा तो पुढे घ्यायचा आहे बरोबर निशाण पासून पुढे, आणि हा जो आहे इकडचा मागचा आकार तो आपण बरोबर जिथून निशाण लावून घेतलेला आहे तिथूनच आपण आता बाही अटॅच करणार आहेत। तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्लीव्ज बनवता तेव्हा त्याला कशा पद्धतीने तुम्ही अटॅच करू शकणार की जेणेकरून डिझाइन एकदम मध्येच यायला हवी आणि एकदम आपल्या बरोबर शोल्डर वरतीच ते दिसायला हवं। नाहीतर तुम्ही गोल केलेला आहे आणि मग तो गोल एकतर पुढेच गेलेला आहे, नाहीतर मग खूप एकदम मागेच झालेला आहे। अशामुळे काय होतं, आपला ब्लाउजचा जो आहे तो लुक खूप खराब असा दिसत असतो। आता इथं अजून एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे अशी की आता ही स्लीव्ज लावून झाली
संपूर्ण स्लीव्जवरती मी डबल टिप टाकणार आहे। एकदम अखंड अशी डबल टिप मी इथं टाकून घेते, कारण आपण अर्ध्यापासूनच स्लीव्ज लावायला घेतलेली होती। आणि आता फायनल म्हणजे जी टिप्स आहे ती अशी की आपण याच्यावर दाबटीप टाकणार आहेत। दाबटीप आपल्याला टाकायची आहे, तर त्यासाठी आपण संपूर्ण जो मार्जिनचा कापड आहे तो बॉडी पार्टकडेच असा फोल्ड करत आहेत, म्हणजे फ्रंट आणि बॅक कडे। बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं पट्टी सुद्धा लावण्याची गरज नाहीये। एकदम सुंदर असं फिनिशिंग मध्ये आपली स्लीव्ज इथं लावली गेलेली आहे। तर मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कोल्ड स्लीव्ज कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायची आणि ब्लाउजला कशी लावून घ्यायची हे दाखवलेलं आहे। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।